नमस्कार मित्रांनो, माझे नाव गायत्री सोनाजी बलगंडे। मी तुम्हाला बकरीची व लांडग्याची गोष्ट सांगणार आहे। एक खूप मोठं जंगल होतं आणि त्याच्यामध्ये एक बकरी राहायची। तिचे छोटे 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 7 पिल्ले होते। तिला माहित होतं या जंगलामध्ये खूप सारे लांडगे आहेत। ती आपल्या लेकराला जपू ठेवायची, कारण की तिला भीती वाटायची माझ्या पिल्लांना लांडग्यांनी खाऊ नये। तिला चारा आणायला बाहेर जायला लागायचं। ती लेकरांना सांगून जायची, मी असले कीच दार उघडा, दुसरं कोणी असलं की दार नका उघडू। लेकरं पण म्हणाले, हो मम्मी, मी असंच करणार, पण आम्ही तुला कसे ओळखणार? बकरी म्हणाली, मी गाणं म्हणणार, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। असं गाणं ऐकताच तुम्ही दरवाजा खोलून टाका। पिल्ले म्हणाले, बरं आई। बकरी निघाली, पिल्ल्यांनी दरवाजा लावून घेतला। पिल्ले खेळू लागली, पण ते सगळं गाणं एका लांडग्याने ऐकलं। लांडगा चतुर होता, त्याने दरवाजावर गेला, दरवाजा वाजवला आणि गाणं म्हणायला लागला, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। असा आवाज ऐकताच लेकरं म्हणाले, आई आली। पण सर्वात छोटं पिल्लू म्हणलं, ही आपली आई नाही, आपल्या आईचा आवाज खूप गोड आहे, याचा तर एखादा बेडक्यावाना आवाज आहे। मग शेळीचे लेकरं बोलले, तू आमची आई नाही, आमच्या आईचा तर आवाज खूप गोड आहे, तुझा तर एका बेडक्यावाना आहे। मग ते लांडगा तिथून उदासून गेला। त्याच्यानंतर त्याने जंगलामध्ये गेला, एक छत्त धुंडलं, झाडावर चढला, छत्त तोडून खाल्लं आणि म्हणाला, आता हे पिल्ले कसे नाही दार उघडणार, आता तर माझा आवाज गोड झालाय। तर ते मग बकरीच्या घरी गेलं आणि मग त्याला गाणंच आठवणं गेलं। ते विचार करत होता, गाणं काय। मग तसा विचार करता वेळेस त्याला गाणं ध्यान आलं आणि ते गाणं म्हणायला लागला, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। असं गाणं ऐकताच पिल्ले म्हणाले, आता तर आईच आली, चला दार उघडू। पण पिल्लू म्हणालं, नाही, मला एकदा खात्री करून घेऊ द्या। ते फळीच्या खालून डोकून पाहतंय तर काळे भर पाय। पण ते पिल्लू म्हणाला, आपल्या आईचे तर पाय गोरे पान आहेत, पण याचे ते काळे भर। असं ऐकता सगळे पिल्ले म्हणाले, तू आमची आई नाही, आमच्या आईचे तर पाय गोरे, तुझे पाय तर काळे। मग लांडग्याला आला बघा आता राग। लांडगा गेला, दुपारची वेळ होता, त्याने गिरणीवालीजवळ गेला। गिरणीवाला दुपारची वेळ होता, त्यानं झोपला होता। हळूहळू गेला, पिठाच्या पोत्यात पाय डुबून आला आणि गाणं म्हणायला लागला, दार उघडा बाळांनो, तुमची आई आली, तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली। असं गाणं ऐकताच लेकरं म्हणाले, हो आता तर आईचा असेल, आवाज तर खूप गोड आहे। मग त्यांनी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडतातच काय पाहतात, लांडगा। सगळे पिल्ले धावपळ करायला लागले, कोणी कपाटाच्या मागं, कोणी पडद्याच्या मागं, कोणी टोपली खाली, असे सर्वजण पिल्ले लपले। एका पिल्ल्याला तर लपायला जागाच भेटली नाही, ते पुतळ्याने एकाच जागी उभं राहिलं। मग त्या लांडग्याने सगळ्यांना धुंडलं पोत्यात टाकलं, एकाला धुंडलं पोत्यात टाकलं। असं करून त्याने सगळे पिल्ले धुंडले आणि गेलं। म्हणाला, आता मला तर माझी तर दावतच आहे संध्याकाळी, असा म्हणाला। ते गेला। मग बकरी आली आणि दरवाजा उघडा पाहून आणि आपल्या घराच्या अशा आल्यात पाहून ती म्हणायला लागली, माझे पिल्ले कुठे आहेत तुम्ही बाळांनो, अशी म्हणायला लागली। पण कोणीच आवाज देत नव्हतं, कारण की लांडग्याने सगळे पिल्ले नेले होते। एक पिल्लू चुली खालून निघालं, म्हणाला, आई, माझ्या बहीण भावांना एक लबाड लांडगा घेऊन गेला। आई म्हणाली, चल तुझ्याकडे। मग त्यांनी जंगलात इकडे तिकडे पाहत होते,
पण लांडगा थकला होता वजन उचलून. त्याने पोतं बाजूला ठेवलं आणि तिथं झाडाखाली विश्राम करत होता. त्याच्या घरट्याचा आवाज ऐकून बकरी त्याच्या जवळ गेली. पोत्यात अशी हालचाल होत होती. त्याने ती पाहिली आणि ते पोतं खोललं त्या बकरीनं आणि सगळे पिल्ले उडी मारून त्याच्यातून निघले. पिल्ले निघताच बकरी म्हणाली, बरं झालं माझ्या पिल्लाने आणि खाल्लं ना. मग सर्वात छोटे आईजवळ जे पिल्लू होतं त्याने एक मोठा दगड उचलून त्या पोत्यात टाकला. मग सगळ्या पिल्लांना त्याच्यासारखंच केलं, उचलून दगड टाकला. मग तसं दगड टाकले की त्या बकरीनं बांधून घेतलं आणि झाडामागे लपून पाहताय लांडगा उठला आणि पोतं घेतलं. पोतं जड झालं ना दगडांमुळे. ते लांडगा काय म्हणला, हां जड आहे, पिल्ले इतकी जड आहे तर खायला यांचं मांस किती चांगलं लागणार. ते असं म्हणत पुढे गेला. पण त्याचं घर नदीच्या दुसऱ्या बाजूला होतं. त्याला नदी पार करून जायचं होतं. त्या दगडांच्या वजने ते नदीत पडला आणि अशी गंमत पाहून बकरी आणि बकरीचे पिल्ले खूप हसत होती. गोष्टीचे तात्पर्य लालच करू नये.